या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामधील झालेला संवाद। राजा मिलिंद भंते नागसेनांना प्रश्न करतात। म्हणतात, भंते नागसेन, जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते काय? तेव्हा भंते नागसेन म्हणतात, होय महाराज, जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान उत्पन्न होते। तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, प्रथम चक्षुविज्ञान उत्पन्न होते, नंतर मनोविज्ञान उत्पन्न होते। तेव्हा भंते नागसेन म्हणतात, हे राजा, प्रथम चक्षुविज्ञान उत्पन्न होते, नंतर मनोविज्ञान उत्पन्न होते। राजा मिलिंद म्हणतात, भंते नागसेन, चक्षुविज्ञान मनोविज्ञानाला आज्ञा देतो काय? की जेथे मी उत्पन्न होईल तू उत्पन्न व्हावे, किंवा मनोविज्ञान चक्षुविज्ञानाला आज्ञा देते काय की जेथे तू उत्पन्न होशील तेथे मी सुद्धा उत्पन्न होईल? तेव्हा भंते नागसेन म्हणतात, हे राजा, नाही, कुणी कुणाला आज्ञा देत नाही। तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, मग चक्षुविज्ञान उत्पन्न होते कशा प्रकारे तेथे मनोविज्ञान उत्पन्न होते? तेव्हा भंते नागसेन म्हणतात, हे महाराज, निम्नता, मुक्तद्वार, अभ्यस्ता व व्यवहारामुळे हे सर्व होत असते। तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, जेथे निम्नतेमुळे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान कशा प्रकारे उत्पन्न होते ते उपमा देऊन सांगा। तेव्हा भंते नागसेन म्हणतात, हे महाराज, पावसाचे पाणी पडते ते कोणत्या दिशेने वाहते? तेव्हा राजा म्हणतात, हे भंते, जिकडे उतार असेल त्या दिशेने। दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर ते कोणत्या दिशेने वाहणार? असे भंते राजा मिलिंदाला प्रश्न करतात। तेव्हा राजा म्हणतात, भंते, पहिल्या दिवसाचे पाणी ज्या दिशेने वाहिले त्याच दिशेने वाहणार। तेव्हा भंते नागसेन म्हणतात, तेव्हा हे राजा, पहिल्या दिवसाच्या पावसाने दुसऱ्या दिवसाच्या पावसाला आज्ञा दिली होती काय की ज्या दिशेने मी वाहणार त्याच दिशेने तू सुद्धा वाहावे? किंवा दुसऱ्या दिवसाच्या पावसाने पहिल्या दिवसाच्या पावसाला आज्ञा दिली काय की तू ज्या दिशेने वाहशील त्याच दिशेने मी पण वाहणार? तेव्हा राजा म्हणतात, भंते, नाही, येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही, पाणी वरून खाली वाहत असते। तेव्हा भंते म्हणतात, अशाच प्रकारे हे राजा, निम्नता, जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते। येथे चक्षुविज्ञान मनोविज्ञानाला आज्ञा देत नाही की जेथे मी उत्पन्न होईल तेथे तू उत्पन्न व्हावे। त्याचप्रमाणे मनोविज्ञान सुद्धा चक्षुविज्ञानाला आज्ञा देत नाही, जेथे तू उत्पन्न होशील तेथे मी सुद्धा उत्पन्न होईल। येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही, प्रवाहाच्या दिशेने हे घडत असते। तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, येथे मुक्तद्वार, तेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथेच मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते, उपमा देऊन सांगा। भंते म्हणतात, हे महाराज, आधीचा पुरुष नंतरच्या पुरुषाला आज्ञा देतो काय की मी ज्या दिशेने जातो तू सुद्धा त्याच दिशेने जा, किंवा नंतरचा पुरुष आधीच्या पुरुषाला आज्ञा देतो काय की तू ज्या दिशेने जाशील त्या दिशेने मी सुद्धा जाईल? तेव्हा राजा म्हणतात, भंते, नाही, येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही, उलट मुक्तद्वारामुळे हे घडत असते। भंते म्हणतात, अशाच प्रकारे हे राजा,
मुक्तद्वारामुळे जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते. चक्षुविज्ञान मनोविज्ञानाला आज्ञा देत नाही की जेथे मी उत्पन्न होईल तेथे तू सुद्धा उत्पन्न होशील. तशाच प्रकारे मनोविज्ञान सुद्धा चक्षुविज्ञानाला आज्ञा देत नाही की जेथे तू उत्पन्न होशील तेथे मी उत्पन्न होईल. येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही. मुक्तद्वारामुळे हे घडत असते. राजा म्हणतात, भंते नागसेन, अभ्यस्तपणामुळे जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान कशा प्रकारे उत्पन्न होते हे उपमा देऊन स्पष्ट करा. तेव्हा भंते म्हणतात, हे राजा, प्रथम एक बैलगाडी गेलेली आहे. तेव्हा दुसरी बैलगाडी कुणीकडे जाईल असे तुम्हाला वाटते? तेव्हा राजा म्हणतात, भंते, जिकडे पहिली बैलगाडी गेली तिकडे ती सुद्धा जाईल. तेव्हा भंते म्हणतात, हे राजा, तेव्हा पहिली बैलगाडी दुसऱ्या बैलगाडीला आज्ञा देते काय की मी जिकडे जाईल तिकडे तू सुद्धा ये. किंवा दुसरी बैलगाडी पहिल्या बैलगाडीला आज्ञा देते काय की तू जिकडे जाशील तिकडे मी येईल. तेव्हा राजा म्हणतात, भंते, नाही, येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही. ते सवयीमुळे घडत असते. तेव्हा भंते म्हणतात, अशा प्रकारे हे राजा, सवयीमुळे जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते. येथे चक्षुविज्ञान मनोविज्ञानाला आज्ञा देत नाही की मी जेथे उत्पन्न होईल तेथे तू उत्पन्न हो. किंवा मनोविज्ञान चक्षुविज्ञानाला आज्ञा देत नाही की जेथे तू उत्पन्न होशील तेथे मी उत्पन्न होईल. येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही. हे केवळ सवयीमुळे घडत असते. तेव्हा राजा मिलिंद भंते नागसेनांना म्हणतात, भंते नागसेन, व्यवहारामुळे येथे चक्षुविज्ञान उत्पन्न होत असते तेथे मनोविज्ञान सुद्धा कशा प्रकारे उत्पन्न होत असते हे उपमा देऊन सांगा. तेव्हा भंते नागसेन म्हणतात, ज्याप्रमाणे हे राजा, मुद्रा, गणना, संख्या, लेख इत्यादी कला शिकत असताना नवशिक्षित आळस करीत असतो, परंतु काही काळ लोटल्यानंतर कामाच्या सवयीमुळे तो आळसरहित होतो. अशा प्रकारे हे राजा, व्यवहारामुळे जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते. तेथे चक्षुविज्ञान मनोविज्ञानाला आज्ञा देत नाही की मी जेथे उत्पन्न होईल तेथे तू सुद्धा उत्पन्न व्हावे. तसेच मनोविज्ञान सुद्धा चक्षुविज्ञानाला आज्ञा देत नाही की जेथे तू उत्पन्न होशील तेथे मी सुद्धा उत्पन्न होईल. येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही. हे सर्व व्यवहारामुळे घडत असते. तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, येथे श्रोत विज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते. जेथे प्राणविज्ञान उत्पन्न होते तेथे जीवाविज्ञान उत्पन्न होते. जेथे कामविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते काय? तेव्हा भंते म्हणतात, होय महाराज, जेथे कामविज्ञान उत्पन्न होते तेथे मनोविज्ञान सुद्धा उत्पन्न होते. तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, प्रथम कामविज्ञान उत्पन्न होते की मनोविज्ञान प्रथम उत्पन्न होते? तेव्हा भंते म्हणतात, हे महाराज, प्रथम कामविज्ञान उत्पन्न होते, नंतर मनोविज्ञान.
येथे कुणी कुणाला आज्ञा देत नाही, हे सर्व व्यवहारामुळे घडत असते. तेव्हा राजा मिलिंद म्हणतात, भंते नागसेन, अतिशय उत्तम.